10-12 वर्ष झाले. आपण समजू की 5 वर्षापासून संघर्ष करून राहिलो. मी स्वतः याच्यासाठी अनेक पत्र दिले, अनेक मिटिंगा केल्या, अनेक लोकांना भेटलो. दिल्लीला जाऊन या संदर्भातले या विभागाचे जे मंत्री भेलचे त्यांना भेटलो, त्याच्या सेक्रेटरीला भेटलो. त्यांना विनंती केली की ते फॅक्टरी चालू करून टाका तुम्ही. आम्हाला काही जागेची काही शेती करायची नाही, आम्हाला रोजगार पाहिजे आणि म्हणून आम्ही आमची शेती दिलेली आहे. आपली जागा आपण काऊन दिली? आपल्याला पैसे पाहिजे होते काय? विकायचं असला तर आपण मार्केटमध्ये कोणाला विकली असती. यांना काय दिली? कारण आपल्याला इथे आपल्या परिवारातल्या पोराला इथे रोजगार भेटला पाहिजे. आता यांनी 10-12 वर्षापासून काहीच केलं नाही. मी 5 वर्ष खूप प्रयत्न केले, आपण तक्रार केली, विधानसभेमध्ये आवाज विधान परिषदमध्ये आवाज उचलला, प्रश्न लावले, लक्षवेधी लावले, सगळं केलं आपण. मग यांनी महाराष्ट्र शासनाने आपली सरकार आली, भारतीय जनता पार्टीची, उदय सामंत जे मंत्री झाले त्यांनी यांना नोटीस काढलं की तुम्ही आता हे भेल प्रकल्प बंद करा, आम्ही इथे दुसरा उद्योग आणू. तर हे कोर्टात गेले आणि कोर्टात त्यांनी स्टे करून घेतलं. आणि तुम्हाला सांगतो इतके प्रयत्न करून मग आता अनेक मिटिंगही झाल्या. त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला, ते म्हणता आम्हाला सोलार प्लॅन्ट टाकायचा. म्हटलं नाही, आम्हाला सोलार प्लॅन्ट नाही आणायचा आहे, तर आम्हाला रोजगार जिथे ते निर्मित होणार तसा इथं प्रकल्प आणायचा आहे. तुम्हाला सोलार प्लॅन्टसाठी आम्ही मराठवाड्यात दुसरीकडे जागा देतो असे सांगितलं. एवढीच जागा मराठवाड्यात जिथं सोलार प्लॅन्ट टाकायचा आहे तिथं तुम्हाला आम्ही जागा देतो, याच्या बदल्यात ही जागा आम्हाला द्या. ते आम्हाला आपल्याला झुलून राहिले. 1-1.5 महिन्या पहिले कुठं गेला, 1-1.5 महिन्या पहिले आपण बैठक घेतली. तर आपण आता शेवटी काल हे सगळे आले होते संघर्ष समितीचे लोकांना. मग मी त्यांना सांगितलं की आपण एक काम करू, फॅक्टरी जेव्हा चालू होणार, वर्षभरानंतर होणार, 2 वर्षानंतर होणार, तोपर्यंत आम्हाला शेती करू दे. बरोबर, आपण शेती करू. आपली जागा पडल्यापेक्षा आपण तर 2 पैसे आपल्याला वाचणार. शेती करू तर नाही काय, ते एकरी 10,000 रुपये तरी वाचणार ना, तेवढं वाचणार. काय फरक पडणार? आपलं घर तर चालणार ना. ठीक आहे. आज आपल्याकडे शेती आहे का कोणाकडे? परत पर्याय नाही आहे ना. म्हणजे आपण शेतमजूर म्हणून काम करून राहिलो. दुसऱ्या शेतात जागा आपल्या शेतात करू. ठीक आहे. आता यावर्षी थोडा त्रास होणार तुम्हाला, पण असं आहे की जोपर्यंत त्रास झाला नाही, संघर्षमध्ये त्रास झाल्याशिवाय संघर्ष होतं काय? संघर्ष तर लाठीकाट्या खाऊन होतं. तुम्हाला तर लाठीकाट्या काय खायची गरज पडून नाही राहिले. फक्त थोडंसं संघर्ष तर तुम्हाला करायला लागणार होता. तुम्ही तुमची वाट, मी 7 वाजले येऊन पाहून राहिलो. मी माझ्या शेतावर जाऊन बसलो झाडगावच्या, की तुम्ही येणार इकडे सगळ्यांना. मग मी निघालो सगळे आल्यावर. रणवीर साहेब असं आहे, आता तुम्ही काही फॅक्टरी काही चालू करत नाही, तर आम्ही काय करतो, आम्ही इथे शेती करतो. तर ज्या ज्या लोकांची जिथे जिथे शेती होती, समजा आता काकूची 12 एकर शेती होती, काकू 12 एकर नका करता, तुम्ही 6 एकर करा, 6 एकर दुसऱ्याला करू द्या. हा, 4-4 एकर. तर आता यांचं या परिवाराला 12 एकर होते, यांची 3 एकर होती, 1.5 एकर होती, 3 एकर. हे जेवढी जागा यांची होती, ज्या जागेवर यांची शेती होती त्याच जागेवर शेती करतो. तुम्ही फॅक्टरी ज्या दिवशी चालू करा त्या दिवशी आम्ही खाली करू. बरोबर आहे. तुम्ही फॅक्टरी चालू करा. नाही, जीएम पीएम तर जाऊ द्या, आता आम्ही शेती करू. जीएमला आला तर जीएमला म्हणा तुम्ही नागराला लाग म्हणून, आणि एकदम शांतपणे आम्ही करून राहिलो. आम्हाला काही उद्रेक करून देऊ नका. आणि दार वगैरे आता याच्यानंतर बंद नाही होणार. आता याच्यानंतर दार बंद होणार नाही. माझ्या कारण नाही, पोलीसवाले जेवढे आहे, आपला काही भेल प्रकल्प आला ना, आपल्याला काही पैसे दिले आहे का, भरले आहे का काही पोलीस ठाण्यात प्रोटेक्शनसाठी? नाही ना. पोलीसवाले पैसे भरले आहे का? मग तुम्ही कसे आले इकडे? हे भेल प्रायव्हेट आहे, काही सरकारी थोडी नाही. सरकार तर थोडी नाही भेल, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रायव्हेट कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे. कंपनीचं अस्तित्व आणि सरकारचं अस्तित्व वेगळं असतं. हे आपण यांना प्रोटेक्शन देण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही पोलीसवाले सगळे जा वापस, सगळ्यांना सांगा. आतापर्यंत काही लेखी देत नाही आणि सगळा नकार आहे ना. आम्हाला आता भेलही नाही पाहिजे. नाही, भेलच पाहिजे. तुम्ही भेल बघा, आता भेल आणायची नाही. हे खाली करायला लावायचे, दुसरे आपण प्रोजेक्ट आणू अजून. कारण हे यांना आतापर्यंत 5-6 वेळा हे यांच्या भेटीगाठी झाल्या, नुसते आश्वासन देतात जातात. आता ह्या वेळी परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वात एक मोठा आपण संघटन निर्माण केलं आहे आणि आपण इथं आता त्यांच्या नेतृत्वात इथं कंपनी करू, शेती करू.
शेती करायला आपल्याला कोणी रोखू शकते का? आपण स्वतः कसं दुसऱ्याच्या शेतावर कसण्यापेक्षा आपण स्वतःच्या शेतावर. ठीक आहे, चला तर शेती करायची. पुढे ट्रॅक्टर नागर मी काढला PI साहेब इकडे.